सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। काही तासातच हा निकाल स्पष्ट होणार आहे। सातारा शहरानजीक असलेल्या MIDC परिसरात मतमोजणी होणार असून उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दरम्यान मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली 22 नोडल ऑफिसर काम करत आहेत। तसेच 716 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती मतमोजणी केंद्रावर करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा काही तासात स्पष्ट होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी निकालाची मतमोजणी होते त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत। उद्या सकाळी 8 वाजल्या सुमारास या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 22 नोडल ऑफिसर काम करत आहेत या ठिकाणी। एकूणच पाहायला गेलं तर 716 अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। यामध्ये कामात कसर आढळल्याच्या कारणावरून 3 पोलीस कर्मचारी हे निलंबित करण्यात आले होते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 तारखेनंतर 7 मे नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मतपेट्यांवरती नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामध्ये या संपूर्ण कार्यकाळामध्ये मतमोजणीच्या एकूण 11.5 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळतोय। यामध्ये या ज्या ठिकाणी जे मतमोजणी होणार आहे उद्या सकाळी 8 वाजल्या सुमारास त्या ठिकाणी 23 राऊंड एकंदरीत होणार आहे। निकालाचे चित्र हे स्पष्ट होणार आहे। एकूणच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 2 मुख्य उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील आणि दुसरीकडे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे असतील। या दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। नक्कीच या संपूर्ण निकालादरम्यान कोणाच्या अंगावरती गुलाल पडेल हेच सातारकरांना पाहायला मिळते। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।